सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत. चेतन मागचा मॅचचा हिरो आपण पाहिला, मॅन ऑफ द मॅच त्यानं 46 धावांची खेळी साकारली होती, तो स्ट्रायकर एंडला आहे. आणि दुसऱ्या बाजूला विशाल ज्यानं त्याला तोला मोलाची साथ दिली होती तो आहे. तो गोलंदाजीसाठी मागच्या मॅच मध्ये ज्यानं मेडन ओव्हर विकेट हाताळला होता तो रवी बुंबक अर्थात वर्तक नगर एक्सप्रेस गोलंदाजीसाठी रेडी होतोय. कारण मागचा मॅन ऑफ द मॅच आपण रवी बुंबकने दिला, रवी बुंबकने तो राहुल साठी दिला होता. दोन मॅच विनर खेळाडू एकमेकांसमोर आहेत. मागच्या मॅच मध्ये गेम चेंजर खेळाडू एकमेकांसमोर आहेत. गेम चेंजर आहे तर गेम रंगणार. दोन गेम चेंजर खेळाडू मैदानावरती आहेत. एका बाजूला चेतन ज्यानं 46 धावांची खेळी मागच्या सामन्यामध्ये साकारली होती, तर मागच्या एका सामन्यामध्ये ज्यानं मॅडन ओव्हर हाताळलाय, विकेटही घेतलाय रवी बुंबक. बॅटच्या खालच्या टोकाला लागतो, फ्लिक करत होता चेंडूला, शॉट पडला एक क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू पाठीमागे निघून चला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या फेरीचा पहिला मॅच आहे. यानंतर सामना होईल मयंक 11 कारवाव आणि JR स्पोर्ट दहिसर. आणि शेवटचा मॅच जो होईल जो नवघर संघ खेळेल प्रिन्स 11 कासारवडवली ठाण्याच्या संघाशी. आज 8 संघ याचे दिवसभरामध्ये खेळतील. रवी बुंबक स्टॅट अलॉंग द ग्राउंड, चेंडू मिडॉनला फीड केला गेलाय. वेगानं चेंडू गेला होता तो मिडॉनच्या दिशेनं. सकाळच्या सत्रामध्ये झिडके येथील आमचे समालोचक मित्र ज्यांचा आवाज आपण ऐकला होता, मोनिश पाटील हे सुद्धा जोडले जातील. हो काय गोलंदाजी वेगवान. एक्सप्रेस म्हटलं की लवकर थांबणार नाही, काही निश्चित थांबे आहेत एखाद्या गाडीला. तसा वर्तकनगर एक्सप्रेस आहे रवी बुंबक, त्याच्यामध्ये वेग आहे, अॅक्युरेसी आहे. बघा फक्त वेग असून फायदा नाहीये, तुमच्यामध्ये अॅक्युरेसी अर्थात फक्त स्पीड नाहीये तर तुम्हाला लाईन तेही राखायची आहे, लेंथही राखायची आहे. या तिन्हींचं मिश्रण तुम्हाला दाखवायचंय ते रवी बुंबक दाखवतोय. आणि त्याला यश लाभलंय. लाईन अँड लेंथ अॅक्युरेसीचा परिणाम झालाय. बिग विकेट, मोठा गडी विशाल इथे बाद झालाय. पहिला धक्का लागलाय टीम मडच्या संघाला. आणि पहिला विकेट गमावलाय मोनिश. या षटकानंतर नक्कीच आमच्याशी जॉईन होतील. शेवटचा एकच धाव फलकावरती धावा सिंगल रन आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते दिनेश. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी दिनेशने केली होती आणि तो आता आलाय फलंदाजीसाठी. एक चर्चा जरूर होईल कारण दोन संघ आहेत. एकानं 58चा पाठलाग आरामात केलाय आणि एकानं प्रथम बॅटिंग करताना 82 धावा केल्यात. त्याच्यामुळे आता या सामन्यामध्ये टार्गेट काय सेट होणार. 4 षटकांचा सामना आहे, मग किती धावफलक असावा. मिस टाइम खेळायचं होतं. टॉप एज लागलाय चेंडू मिड ऑफला आरामात झेल टिपला गेलाय. या षटकामध्ये चांगल्या गोलंदाजीचं फळ रवी बुंबक याला मिळालंय. वेग, अॅक्युरेसी सर्व काही होतं. पहिल्या षटकाचा खेळ संपताना विकेट झेल टिपलाय. विकेट क्रमांक 2 गमावल्या टीम मडच्या संघानं. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर जोडले जातील पुन्हा एकदा मोनिश पाटील. दुसऱ्या सत्रातली ही पहिली मॅच पाहतोय ज्यामध्ये श्री गणेश विरार संघ पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. पण दुसऱ्या बाजूने जर मड संघाचा विचार केला तर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये हायेस्ट धावा त्यांच्या नावावरती आहेत आणि हे दोन संघ एकामेकाच्या समोर आता भिडताना पाहायला मिळत आहेत.
त्यामुळे प्रथमतः बॅटिंग करताना जर बघितलं तर मड संघ बॅटिंग करताना चेतन विकेट थोडासा महागडा जर बघितला गेला तर ठरलाय मड संघासाठी, कारण की चेतनने मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ, वैयक्तिक 45 धावा त्याच्या माध्यमातून बनवल्या होत्या, पण यावेळेस स्वस्तात परतले गेले आणि गोल. चेतन आहेत का? ओके, चेतन आहेत अजून देखील मैदानामध्ये. हवेमध्ये चेंडू फटका इथे देखील फसला आणि तदनंतर फलंदाज चेतन यावेळेस माघारी परतताना पाहायला मिळतील. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. घडीला 1 या आकड्यावरती पाहायला मिळते. तुकाराम सर, जर बघितलं गेलं तर या स्पर्धेमध्ये ज्या संघाने आतापर्यंत हाय स्कोर बनवला गेलाय त्या संघाची परिस्थिती नक्कीच कौतुक करावं लागेल मग श्री गणेश विरार संघाचं. एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला, कारण कौतुक नक्कीच करावं लागेल. ज्यावेळेला टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा त्याने निर्णय घेतला, कारण गोलंदाजीची ताकद आहे. जर आपण पाहिलं श्री गणेश विरारची गोलंदाजी ही ताकद राहिलेली आहे, म्हणून तेच आजमावण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. दुसऱ्या बाजूला आता टीम मड वरती चर्चा करूया की आता काय झालंय. मागच्या मॅचचा हिरो गेलाय, चेतन बाज झालाय, मग काय करावं? नवीन हिरो यायला हवा. नये हिरो की तलाश होगी. मागच्या मॅच मध्ये ज्यानं चांगली कामगिरी केली तो बाज झालाय, पण इथे संधी आली ना तुम्हाला. आता संधी आले, मागच्या मॅच मध्ये तुम्हाला नाही संधी मिळाली होती. भूमीत तुम्ही आल्या तर स्ट्रायकर एंडला, मागच्या मॅच मध्ये ती ऑपॉर्च्युनिटी नाही मिळाली, ही आता मिळाले. या संधीचं सोनं करा आणि संधी साधायची आहे. स्ट्रायकर एंडला भूमीत आहेत. त्यावेळेस पहा हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, भूमीत फटका तितकासा चांगला नाही आणि तदनंतर अडवला गेलाय. खूप चांगल्या पद्धतीने अडवलाय. कदाचित झेल कंप्लीट झाली नसती, कारण की हवेच्या झोकांवरती जर बघितला गेला तर चेंडू थोडासा का होईना पण बाहेर जाण्याच्या प्रयत्नामध्ये होता आणि तदनंतर आतमध्ये थांबवला गेला आणि तदनंतर धावा बनवल्या गेल्या टोटल 2. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली आहे, जाऊन पोहोचली गेली 3 विकेटच्या नुकसानवरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना 3 या आकड्यावरती. पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं रवीचं. आता दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय शिवांश आहे. यावेळेस पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत, फिकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग आणि 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्यात. या मैदानावरती आपण पाहिलं की फलंदाजांना डबल सिंगल मध्ये स्ट्रगल करावा लागतो, कारण की ज्यावेळेस तुम्ही ड्राईव्ह करता चेंडू ना त्यावेळेस अनेकदा पाहतोय की थांबला जातो चेंडू, कारण की माती फार जास्त या मैदानामध्ये. त्यामुळे ड्राईव्ह केल्यावरती तितकीच ताकद पाहिजे जर चेंडूला बाहेर पोहोचवायचं असेल तर. हाफ ट्रॅक चेंडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, आता क्षेत्ररक्षक जज करतील, तिथपर्यंत पोहोचलेत आणि यावेळेस झेल ड्रॉप. कदाचित चुकी घडवू शकते, कारण की अनेकदा पाहिलं या क्रिकेटच्या विश्वामध्ये फलंदाजांना जीवनदान देणं म्हणजे सर्वात मोठी चुकी, कारण की त्यानंतरचा प्रवास अनेकदा पाहिला खडतड होतोय. बरंच वेळा होतं, म्हणजे असं सामन्यामध्ये होतंय की याला एक चांगला अटेम्प्ट त्याने केला होता. अगोदर षटकार होऊ शकले असता, त्याला रोखला गेला होता. हा थोडासा रेग्युलेशन कॅच होता, तोही त्यांना टिपायचा होता. क्रॉस बॅट फटका खेळायचा होता, बॅटच्या खालच्या टोकाला लागतोय चेंडू, जबरदस्त शॉट लागला पण थोडासा पुढे जाईल. आता मोमिकच्या बाबतीमध्ये काय म्हणावं, म्हणजे 2 वेळ चान्स आपण आला, आता ही धावाची संधी होती ती सुद्धा निसटली गेलेली आहे. एक धाव ऍड होईल धावफलकावरती धावा आहेत त्या 7. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 7 धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते. करंट रन रेट बघा फार कमी पाहायला मिळतो, 3.82 ची सरासरी वाढवावी लागेल. मिनिमम मी म्हणेन की आता 5 षटकांची मॅच असो, तुम्हाला छोटे छोटे टार्गेट्स, 4 षटकांची मॅच आहे सो तुम्हाला छोटे छोटे टार्गेट्स बनवावे लागतील. प्रथमतः आता 3 धावा फळकावरती, 7 धावा फळकावरती आहेत. इथून 25 ते 30 पर्यंत कसं जाता येईल, हातामध्ये चेंडू असतील तर 50चा कसा विचार करता येईल. आणि 4 षटकांच्या मॅच मध्ये 45-50 जर गोलंदाजी चांगली होत असेल तर मी म्हणेन की एक चांगला टोटल आहे, त्या अनुषंगानेच बॅटिंग करावी लागेल. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला 4 षटकाचा सामना खेळण्यासाठी आल्या, तुम्ही विचार केला 15-16च्या सरासरीने आपण 60 बनवूया, 65 बनवूया, पण पहिला विकेट गमावल्यात. आता प्लॅन रिवाइज व्हायला हवा. प्लॅन तुमचा रिवाइज करायचा आहे, रिफ्रेश करायचा आहे आणि तेच केलेलं आहे. कुठे चेंडू होता मॅचच्या मधवर नाही आला, पण हवा आहे, हवा का झोका आणि त्याच्या झोक्याच्या जोडला चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार.
बॅटमधनं आलाय, भूमीच्या बॅटमधनं, ज्याची एक झेल सोडली आहे, एक रनआउटचा जीवनदान देखील मिळालं, 2 झेल सोडल्यात आणि एक रनआउटचा जीवनदान देखील. म्हणजे आता इथे मिळालेल्या संधीचा भूमीत खूप चांगल्या पद्धतीने फायदा करतोय आणि मोठ्या फटक्यानं सुरुवात देखील केली आहे. म्हणजे भूमीच्या बाबतीमध्ये ती ऍड येईल ना, लक्स कोजीवाली, आपला लक पेन के चलिए. आता तो आपला लक घेऊन चाललाय, 1 वेळा नाही, 2 वेळा नाही तर 3 वेळा जो लक फॅक्टरचा उल्लेख आपण केलाय तो आहे. तर आपला लक पेन के चलिए लक्स कोजी. आता बघूया तो लक किती महत्वाचा ठरतोय. किरण जो आता गोलंदाजीसाठी सज्ज झाल्यात. पहिलाच बॉल किरणचा, टप्पा पडल्यानंतर आडवा पट्ट्या फटका खेळायचा प्रयत्न होता, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, शफल केलं नव्हतं, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. ओमकार आहे स्ट्रायकर एंड वरती आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय 14 या आकड्यावरती. इथून आता गिअर चेंज करावे लागतील. इथून प्रति षटकाच्या पाठीमागे 2 ते 3 मोठे फटके, मॅच पुन्हा बनेल. पुढचा बॉल आणखी एकदा चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर बघा चेंडूने दिशा बदलली गेली, पण जी मैदानाची क्रीज आहे ना तिचा वापर करावा लागेल, कारण की ज्या पद्धतीने चेंडू दिशा बदलतात त्या चेंडूच्या मेरिट पर्यंत पोहोचणं पहिलं काम आहे बॅटरचं. पण दुसऱ्या बाजूला किरण आहे बघा, एक अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे. असं नाहीये इतकी वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर आलेला तो अनुभव आहे, त्याच्या गाठीशी आहे. त्या अनुभवाच्या साह्यानं हा डावखुरा गोलंदाज जशी गोलंदाजी करतोय, एक्सपिरियन्स आहे, फटका खेळलाय, बॉटमहॅनचा वापर बॉन्ड लाईनच्या बाहेर. अटेमही बाहेरच झाला होता, हाताला लागून चेंडू निसटलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 षटकार. मोनिशा त्या लक फॅक्टरचा काय उल्लेख केला होता, थोडासा नशिबाची साथ मिळायला हवी. मेहनत करतोय, कष्ट करतोय, परिश्रम करतोय, सर्व काही करतोय, पण त्याच्यावर लक फॅक्टर ही तितकाच महत्वाचा आहे. हा षटकार महत्वाच्या क्षणी आलाय. तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. स्लोवर चेंडू होता, फसवण्याचं काम केलं, तदनंतर यष्टीरक्षक देखील थोडासा फंबल होताना पाहायला मिळाला. पंचांचा इशारा 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावती 21-21 आकडावरती. ज्या पद्धतीने तुम्ही चर्चा केली की लक फॅक्टर, मी अनेकदा म्हणतोय की बघा क्रिकेटमध्ये जिद्द, चिकाटी, संघर्ष, मेहनत या गोष्टींची गरज असते, पण 1% तो नशिबाचा भाग, तो देखील फार महत्वाचा आहे. फुल टॉस आणि यावेळेस हवेमध्ये चेंडू आणि इथे विकेट पाहायला मिळाला. धन्यवाद डीजे. ज्या गोष्टीची चर्चा करतो बघा इथेच मैदानामध्ये, फुलटॉस म्हणजे अनेकदा म्हणतोय ना की फलंदाजाला दिलेली संधी किंवा फलंदाजाच्या वाट्याला आलेली पर्वणी असते, पण या फुलटॉस वरती देखील विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तेच म्हणेन की नशिबाची साथ नसेल, कारण की नशीब साथ देत असेल तर जिथे बॅट फिरेल तिथे चेंडू पडतो, पण नशिबाची साथ नसेल तर फुलटॉस वरती देखील अशा प्रकारचे विकेट पाहतो आपण. जास्त जोरात खेळले, जास्त जोरात. जर रिप्ले मध्ये बघितलं तर आपण जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न खास करून केला गेला होता आणि तिथे परतावा लागला फुलटॉस. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, नशिबाची साथ नसेल, कदाचित वेळ थोडीशी आपल्या विपरीत चाललेली असेल ना, माशे बॉल सुद्धा कन्वर्ट होत नाही. कधी कधी काय होतं, बॅटच्या कडेला लागला तरी पण मोड लाईनच्या बाहेर जातो आणि बऱ्याच वेळेला असं करताय की फुलटॉस बॉल सुद्धा कन्वर्ट होत नाही. म्हणून आपण जो मुहूर्त बघतो ना, मुहूर्ताचा फार महत्वाचा खेळ असतो. शुभ मुहूर्त कधी बघतो, कधी वेळ चांगली बघतो, पण वेळ तीच चांगली ज्यावेळेला तुम्ही फॉर्म मध्ये आहेत, तुमच्या बॅटमध्ये धावा आल्यात, म्हणजे जास्तीत जास्त धावा करा. कदाचित ते सूत्र इथे मैदानावरती पाळायचंय. चला, चेंडूचा जर विचार केला तर 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. किरण गोलंदाजीवरती आहे, चांगली गोलंदाजी, एक मोठा फटका पाहिला होता किरणच्या विपक्षात, पण ओव्हरऑल बाकीचे 4ही चेंडू जर बघितले गेले तर एकही धाव नाही आणि 1 विकेट मिळाला त्याला. शेवटचा अंतिम चेंडू, किरण तयार होता. स्ट्रायकर एंडला अक्षय जो नवीन बॅटर आलाय, खेळता क्षणी 1 धाव तर कंप्लीट केली. शॉर्ट मिड ऑनला चेंडू आहे आणि फेकी करेपर्यंत बघा दुसरी धाव देखील, फेकी चांगली होती पण 2 धावा नाही वाचू शकत, कारण की पहिली धाव वेगाने बनवलेली आणि खेळता क्षणी दुसऱ्या धावेची कॉलिंग दिली होती. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जोडला गेला. टोटल 23 आकड्यावरती षटक समाप्त झालंय. 3 शेवटचं अंतिम आता षटक प्रगतीपथावरती 4थ्या. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं 5 षटकांची मॅच, दुसरं शतक जसं सत्र चालू झालं त्यामुळे आता षटकांची मॅच जी आहे ती 4 पाहायला मिळते. सो इथून बॅटिंग करताना टार्गेट मनामध्ये 45-50, पण या मैदानाच्या ज्या पद्धतीने हा मैदान किंवा ही खेळपट्टी ज्या पद्धतीने ही हवा फलंदाजांना सपोर्ट करते, मी म्हणेन की 50चं टार्गेट देखील इथे तितकंसं सेफ नाहीये. क्रिकेटमध्ये जसं म्हटलं ना की कुठलीही धावसंख्या सेफ नाहीये, पण आता 23 झाल्यात ना, मग अपेक्षा काय करतो टीम, अजून 23 पाहिजे किमान आपल्या गोलंदाजाला लढण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी, त्यांना बळ देण्यासाठी आणि त्यांना ऊर्जा देण्यासाठी अजून 23 जावा. तर टीम इथून श्रीगणेश विरार काय करणार की बाबा इथून 10-12 धावा जरी गेल्या, म्हणजे 13 धावा जरी गेल्या तरी ठीक आहेत, आणि मग आणि कुठेवर थांबणार माहिती का, 13 आणि 23च्या मध्ये हा खेळ रंगणार. बॅटिंग संघ करणारा संघ सांगणार 23 करायचे आहेत, बॉलिंग करणारा संघ सांगणार की बाबा
अजून एक 10-12 धावा 13 धावा तर 35च्या आजची धावसंख्या ज्याचा पाठलाग आम्ही आरामात करू शकू तोच प्रयत्न होणार आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हेमंत रेडी होतोय. आता 13 की 23 पण कहाणी 2024 ची आहे जी स्पर्धा रंगले मैदानावरती. नक्कीच मिनिमम मी म्हणेन की 17-18 धावेचा विचार करावा लागेल इथून, पण त्याच्यापेक्षा जास्त आला तर तो बेनिफिट आहे किंवा फायदा होऊ शकतो. पहिलाच बॉल उडवलाय उंची आणि तदनंतर लांबी देखील फार आणि पहिला चेंडूवरती आलाय षटकार. काय ओमकार आहे आणि ओमचा उच्चार ज्या वेळेला करतो ना त्यावेळेला बेंबीच्या देठात आपला आवाज येतोय तो ओमकारचा उच्चार. तसा फटका खेळताना त्याने पूर्णपणे ताकद झोकली होती. पहिल्या चेंडूवरती ओमकार बॅट वरती फटका, बॅट चेंडू सीमारेषा पार आणि त्याने दाखवले की आता मला त्या 22-23 धावा या शेवटच्या ओव्हर मध्ये षटकामध्ये करायचे आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे मैदानाच्या अगदी मैदानाला घरंगळत चेंडू गेला आणि तदनंतर एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली आहे. दुसरा धाव देखील बनवण्याचा प्रयत्न आहे. आता इथे पंचांचा इशारा की रनआउटच्या माध्यमातून विकेट मिळेल, पण स्ट्रायकर एंड वरती बघा पुन्हा एकदा ओमकार आणला गेलाय. तेच करायचं होतं, स्ट्रायकर एंडला ओमकारला आणायचं होतं. धावफलकावरती बघूया पहिल्या षटकाराला, त्यानंतर एक धाव, याचा अर्थ धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 30 धावा धावफलकावरती आहेत आणि आपण चर्चा करतोय की कुठली धावफलक सेफ आहे नाही आहे याच्यावरती चर्चा करतोय. पण हे मैदान आहे ज्यावेळेला तुम्ही एक मॅच जिंकलाय, एक मॅच जिंकून तुम्ही तिथे आलात, याचा अर्थ तुम्हाला खेळ माहिती आहे. चला नवीन बॅट्समन आपण लगेच करा, कारण आज सुरुवातीपासून थोडासा उशीर झालाय आणि मग गेलेला वेळ तो तर नाही भरून येणार. मग काय केलंय, षटकांची संख्या कमी करावी लागली, त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण मॅचेस पूर्ण करणं ते गरजेचं आहे. रेकन आलाय पण नजर तीच आहे ओमकार वरती. तुम्ही उल्लेख केला चांगला की स्ट्राईक त्याला राखायचा आहे. आता स्ट्राईक तुम्हाला मिळालाय, स्ट्राईक तुम्हाला करायचं आहे, मोठे फटके इथे यायला हवे. प्रेझेन्स ऑफ माइंड खूप चांगला होता. ज्या वेळेस बघितलं की हातातून चेंडू निसटलाय, दुसऱ्या धावेची लगेच कॉलिंग दिली गेली आणि तिथे स्ट्रायकर एंड वरती आता ओमकार पुन्हा पाहायला मिळतोय. रनआउट मिळाला पण जे काम करायचं होतं ते मिळालं की ओमकारला स्ट्राईक एंड वरती आणि का आलाय बघा, हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, फटका यावेळेस फसला गेला आणि ओमकारला देखील आता माघारी परतावं लागेल. आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय आणि हा झटका क्रमांक आपण पाहतोय 6वा. चांगलं काम केलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, नंतर येणाऱ्या पुढचे 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेत, कारण की चेंडू क्रमांक 2 ज्यावरती एक सिंगल धावाली रनआउट मिळाला, तिसऱ्या चेंडूवरती जो फलंदाज सेट होता आणि या आताच्या परिस्थितीमध्ये जो फलंदाज जितका सेट असेल ना किंवा मोठ्या फटक्या मारू शकतो ना त्याला माघारी परतवला गेल्या. म्हणजे इथून ज्या पद्धतीने चर्चा केल्या होत्या ना की धावा 20-23 बनवल्या जातील, मी म्हणेन की आता त्या थोड्याशा कमी पाहायला मिळतील, कारण की 7 धावा 3 चेंडूवरती आल्यात आणि उर्वरित अजून देखील 3 चेंडू बाकी आहेत. सो आता इथून 3 चेंडूवरती किती धावा येतील. म्हणून कर्णधार ज्यावेळेला गेम प्लॅनिंग करतो ना त्यावेळेला स्लॉगर मध्ये कोणाला राखून ठेवायचं आहे, शेवटच्या षटकासाठी कोण गोलंदाज आहे त्याला आपल्याला राखून ठेवायचं आहे, ते तितकंच महत्वाचं गेम प्लॅनिंग आहे. बघा रवी बुंबक स्टार्ट केलं मॅचला, पण मॅचला फिनिश कोण करणार, शेवटचं षटक कोण हाताळणार, त्यावेळेला नाव समोर आलं होतं हेमंत, पुन्हा एकदा सज्ज होतात. चेंडू क्रमांक 4 गोलंदाज तयार. पुढचा बॉल लाफ करण्याचा प्रयत्न होता, फटका तितकासा चांगला नाही. आता क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा तिथपर्यंत वेगाने पोहोचला फिकी करे, परंतु 2 धावा नाही वाचू शकत. 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 32 आकडावरती. अजून देखील बघा तुमच्या हातामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूमध्ये कमीत कमी 8 धावा जरी आल्या तरी पण 40 आकडा पार केला जाईल. 41-42 टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. त्याची आवश्यकता आहे 40+ धावा. हो काय फटका, सुंदर फटका, फ्लॅट बॅटेड, कडक बेधडक तडक डायरेक्ट सडक, चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. वरती जाऊन पोहोचल्या त्या 38. 2 टीम कॅप्टन मयंक 11 कारभाव आणि JR स्पोर्ट्स आपण टॉस साठी या. 2 टीम कॅप्टन. मी पुन्हा एकदा मोनेश तुमच्या दिशेने येतोय. आपण चर्चा चालू होती 40च्या पार, आर की पार ही लढाई आहे. आता 40च्या आर आहेत पण पार जाण्याचा प्रयत्न टीम करणार मठचा संघ.
38 बनवला गेलात आणि याच गोष्टीची चर्चा आपण आधी देखील केली होती की तुम्हाला बघा छोटे छोटे टार्गेट्स कंप्लीट करावे लागतील तर धावसंख्या एक चांगली बनेल. आणि या कंडिशन्स मध्ये कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 3 होत्या, विकेट गमावले होते 2, पहिल्या षटकामध्ये 1 धाव होते आणि 2 विकेट होते. त्या परिस्थितीमध्ये तदनंतर 40 पर्यंत पोहोचलेत ना तर मी म्हणेन की या कंडिशन्स मध्ये एक चांगल्या पोझिशन पर्यंत शेवटचा अंतिम चेंडू, पंचांचा इशारा, बाटची कडा आणि फलंदाज होतो बाद. 38 धावा फळकावरती पाहायला मिळतात. 39 धावांचं आव्हान दिलं गेलंय. या उत्तरार्धामध्ये या 4 षटकांमध्ये 39 चेस डाऊन केलं जाईल की रोखलं जाईल. येणारी वेळ उत्तर नक्कीच देईल, पण ती वेळ कोणाच्या बाजूने झुकते हे देखील बघणं गरजेचं आहे. पण त्याआधी आपण जाऊयात नाणेफेकीच्या कक्षामध्ये जिथे यानंतरची होणारी लढत एका बाजूने मयंक 11 आपण खारबाव संघ पाहतोय आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर JR स्पोर्ट्स हे 2 संघ पाहतोय. चला दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं. आमच्यापर्यंत या स्पर्धेचा ऑफिशियल नाणं देखील पोहोचलंय ज्या नाण्यावरती एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं गेलं तर जीवदानी स्पोर्ट्स पाहायला मिळतंय. आणि मी आदरणीय हर्षदजी महाराज यांना विनंती करेन की चला आमच्या समवेत नाणेफेकीच्या कक्षामध्ये जॉईन व्हायचं तिथे आपण करूयात हर्षदजी महाराज यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल. धन्यवाद दिसर. वेलकम सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित आपण एकविरा चषक 2024 महासंग्राम पाहतो. दोन्ही संघांचे कर्णधार आमच्या समोर जॉईन झालेत. एका बाजूने मयंक 11 खारबाव आणि दुसऱ्या बाजूने JR स्पोर्ट्स. आपण दोन्ही संघांचं स्वागत करूयात आणि करूयात नाणेफेकीचं कौल. जीवदानी स्पोर्ट्स आणि एकविरा स्पोर्ट्स. जीवदानी स्पोर्ट्स आणि एकविरा स्पोर्ट्स नाणेफेकीचं कौल करायचं. एकविरा स्पोर्ट्स अशी कॉलिंग आणि इथे नाण्याचं कौल जे आहे ते जीवदानी स्पोर्ट्स करतात. नाणेफेकीचं कौल जिंकताना आपण पाहतोय मयंक 11 खारबाव संघाला. मी मांडव्यावर विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. जाऊयात मयंक 11 खारबाव संघाच्या कर्णधाराकडे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. 5 षटकांची मॅच आहे. टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम काय डिसिजन असेल? प्रथम आम्ही बॉलिंग करू. जर बघितलं गेलं तर या खेळपट्टीवरती आपण पाहिलं की फलंदाजांना थोडासा सपोर्ट होता, हवेचा वेग आहे, त्यामुळे गोलंदाजी करताना 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि समोरच्या संघाच्या विपक्षात काय स्ट्रॅटेजी? दहिसर संघ नक्कीच चांगला आहे. त्यांच्या समोर आम्ही जेवढा कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा करू. नक्कीच शुभेच्छा असतील. जाऊया दहिसर संघाच्या कर्णधाराकडे. काय म्हणशील, टॉस सर हारला, आता बॅटिंग करायची आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 80 धावा देखील आपण होताना पाहिल्यात. सो बॅटिंग करताना कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न? आम्ही 70 ऑफ टार्गेट ठेवू आणि चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर आजची प्लेइंग 11 कशी आहे? रेग्युलर प्लेइंग 11 आहे की काही चेंजेस आहेत आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? नाही, रेग्युलर जे खेळतात तेच आहेत आणि चांगलं ऑर्गनाइज केलंय. चांगलं वाटतंय बघून. चला आपण देऊया शुभेच्छा दोन्ही संघांना. तर नाणेफेकीच्या कक्षाकडनं रिझल्ट आलाय. टीम मयंक 11 खारबाव वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट ओर टू कॉम्बॉक्स. जिथे तुमच्या समोर जॉईन होतील तुकाराम सर. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित एकविरा चषक 2024 मध्ये पुन्हा एकदा जमलेला सर्व क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं मी मोनिश पाटील तुमचं हार्दिक स्वागत करतोय. आणि जाऊयात मॅचच्या उत्तरार्धाकडे. इम्पॉर्टंट आहे हा उत्तरार्ध, कारण की इथून
कोणता संघ पुढे वाटचाल करेल विजयाची, ती विजयाची अजून एक कोण झुंज देणार आहे हे देखील बघणं गरजेचं आहे. आणि ही मॅच इम्पॉर्टंट देखील आहे दोन्ही संघांसाठी, कारण की यातला विजेता संघ आजच्या दिवसातील अंतिम मॅच मध्ये खेळताना पाहणार आहे. सो कोणता संघ असेल, एका बाजूने जर बघितलं गेलं तर आपण वर्तक नगर अर्थात श्री गणेश विरार संघ आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर आपण मड संघ पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करताना धावा बनवला 38-39 इथे टार्गेट दिलं गेलं. लो स्कोरची मॅच थोडंसं म्हणावं लागेल अशाच पद्धतीने, कारण की 4 षटकांची 39 आव्हान, पण विसरून चालला नाही या क्रिकेटच्या विश्वामध्ये सर्वात टफ होणारा मॅच या लो स्कोरच्या. बोलो तयार, पहिलाच बॉल अशा प्रकारचे प्रश्न विचारावे लागतील तुम्हाला. जर मॅच मध्ये बनून राहायचं, विजयाची झुंज द्यायची आहे तर या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. ओपनिंग प्लेयर्स मध्ये आपण राहुल आणि हेमंतची जोडी मैदानामध्ये पाहतोय. विसरून चालला नाही, पहिल्या मॅच मध्ये राहुलने खूप चांगली पारी खेळली होती. बोलत यार, चेंडू क्रमांक दुसरा, पुन्हा एकदा राहुलच्या बॅट मधनं इथे दमदार फटका, दमदार षटकार, 6 धावा. वरती आणि त्यांच्या विपक्षामध्ये टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव राहुल कश्यप, आणि पहिलाच बॉल डॉट आणि तदनंतर राहुलच्या बॅटमधनं तो हल्ला प्रतिहल्ला चढवला गेला. 6 धावा फलकावरती आहेत. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चेतनच्या विपक्षात राहुल बॅटल पाहण्यासारखा. अजून एक यावेळी चांगला बॉल आहे, पाठीमागे टीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन करण्यासाठी पोहोचतील. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव बनवली आणि सिंगलला डबल मध्ये पागा किती चांगल्या पद्धतीने कन्वर्ट केली गेल्या. मी कौतुक करेन की जो नॉन स्ट्रायकर एंडचा खेळाडू होता अर्थात हेमंतचं, खूप चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे ना की खेळपट्टीवरती एकामेकावरती असलेला विश्वास फार जास्त महत्वाचा असतो, कारण की मग आयुष्याचा साथीदार असो या मैदानातला साथीदार असो, विश्वास असणं गरजेचं आहे, कारण की विश्वासाच्या जोरावरती तुम्ही अनेक साऱ्या लढाया जिंकू शकता. आणि इथे देखील पहा तेच पाहायला मिळतं. लवा फुल टॉस, मॅचची कडा होती की काय, पण तदनंतर टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती प्रथमतः 38 धावा बनवल्या आणि 39च्या रनचेस मध्ये बनवला गेला टोटल 8. जिथे 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. प्रति चेंडूच्या पाठीमागे जर बघितला गेला तर 2ची सरासरी, प्रति षटकाच्या पाठीमागे 12च्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवण्याचं काम. पुढचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक आहे, बॉल चालला है वाईसवर, इट्स अ कडक षटकार. इंडिया वर्सेस आपण इंग्लंडची जी शेवटची टेस्ट सिरीज जी पाहतोय त्या सिरीज मध्ये आतापर्यंत टोटल धावा 376, लॉस ऑफ 3 विकेट्स, ज्यामध्ये 84 षटक कंप्लीट झालात. रोहित शर्माने बनवलात 103 आणि शुभमन गिल 110, दोघांनी शतक बनवले आणि त्यानंतर परतले गेलेत. आणि आता देवदत्त पडिक्कल आणि सरफराज खानची जोडी मैदानामध्ये. चला चालू असलेल्या मॅच कडे आपण वळतोय पुन्हा एकदा. डॉट बॉल, शेवटचा अंतिम चेंडू जर बघितला गेला तर निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला आणि याच डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती टोटल जोडल्या गेल्यात, त्या म्हणजेच 14 या आकड्यावरती. 39 धावा बनवायच्यात. आमच्या समोर अक्षय देखील जॉईन झालेत. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर खूप सारा आपण डाऊन पाहिले. आपण डॉट बॉल देखील आलेत, मोठे फटके देखील आलेत, सिंगल डबल देखील आलात आणि त्याच्याच माध्यमातून 39च्या रनचेस मध्ये पहिल्या षटकामध्ये अक्षय बनवल्या गेल्यात. 39च्या रनचेस मध्ये 14 धावा ज्या महत्वाच्या ठरू शकतात. हा नक्कीच, कारण की 18 बॉल 25 ची गरज आहे. राहुल कश्यप ठाण्याचा वंडर बॉय आणि हेमंत हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा, 39चं टार्गेट आहे. जरी 18 बॉल 25 ची गरज असली इथे विकेट घ्यावं लागतील. गोलंदाजी करणारा मड 11 या संघाला आणि ती ताकद आहे.
पॉवर प्ले मध्ये मागील मॅच मध्ये देखील धावा दिल्या होत्या या संघाने आणि आता देखील 14 धावा आल्यात. इथून कमबॅक करावं लागेल मड 11 या संघाला, कारण की या संघाकडे ताकद आहे, बॉलिंग अटॅक आणि बॅटिंग चांगली आहे श्री गणेश विरार अर्थातच वर्तकनगर या संघाकडे. लो स्कोरची मॅच तुम्हाला जर बनवायची असेल तर विकेट खूप जास्त इम्पॅक्ट करतात त्या मॅच मध्ये, पण पहिल्या षटकामध्ये नाही विकेट मिळाला. पण अजून देखील मी म्हणेन की वेळ गेलेला नाहीये, इथून देखील मॅच बनवू शकते जर चांगली गोलंदाजी झाली. एखादी अशी स्पेल एक्सपेक्ट केली जाईल की ज्यामध्ये 2 ते 3 धावा, 2 ते 3 विकेट मॅच बनली. पुढचा बॉल यावेळी ऑन साइडला लॉंग ऑन रिझनला फिल्डर आहे आणि जबरदस्त फिल्डिंग म्हणणार होतो, चेंडू अडवला मात्र सीमा रेषेला टच झालाय आणि इथे येतोय नशिबाचा मिसफिल्डचा चौकार. या चुका रोखाव्या लागतील, कारण की इथून या मॅच मध्ये एक धावा फार महत्वाच्या आहेत. एक धावेची किंमत लाख मोलाची आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या छोट्या छोट्या चुका ज्या आहेत ना त्या महागड्या ठरवू शकतात आणि त्या तुम्हाला इथून परतीच्या प्रवासाला देखील पाठवू शकतात. त्यामुळे सुधार करावा लागेल. प्रमोद पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती, म्हणूनच ज्यावेळी छोटा टोटल अच्छा बॅटल आपण म्हणतो ना तो रंगवायचा असेल तर एक कॅच घेणं महत्वाचं आणि इथे इनसाइड आउट ऑन दी अप. काय फटका, जबरदस्त चेंडू सीमा रेषी पार आणि आणखीन एक येतोय दर्जेदार षटकार. वेगाने पुढे सरसावले 24च्या घरामध्ये. इथे पुन्हा एकदा बॅटरचं कमबॅक दिसतंय आणि हेमंतच्या बॅट मधून दर्जेदार षटकार येतोय. मागच्या 2 चेंडूवरती बनवल्या गेल्या टोटल धावा 10 आणि यावेळेस डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल धावा फळकावरती बघितला गेला तर 24 आकड्यावरती. मागच्या मॅच मध्ये देखील या 2 फलंदाजाने स्टार्टअप चांगला मिळवून दिलेला आणि इथे देखील तेच पाहायला मिळतं. पुढचा बॉल यावेळी ऑन साइडला काय फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा उंची मोजली गेली फिल्डरची. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये मस्तकाला दस्तक देऊन आणखीन एक येतोय एक वीरचषक षटकार. वरती 30 9 धावांची गरज आहे अजून देखील. आता एकतर्फी मॅच करण्याचं काम केलं जातं. यावेळेस पुन्हा एकदा प्रहार केला उंची तर फार आणि तदनंतर लांबी देखील इतकी जितकी हवी होती 6 धावांकरिता. आणि हा पहा आणखी एक डोलदार चमकदार षटकार. जॅट्रिकची संधी आहे मात्र हाय अँड हँडसम इतका उंच भरपूर लांब लचक षटकार पाहायला मिळतोय. षटकारांची हॅट्रिक होईल का तर डेफिनेटली हा मॅच खल्लास, खेळ खल्लास, मॅच फिनिश MS धोनी कॉपयुग स्टाईल मध्ये षटकार मानूर केलेला विनिंग स्ट्रोक मॅच इथे जिंकलाय तो म्हणजेच पुन्हा एकदा श्री गणेश विरार. कॉंग्रॅच्युलेशन, आपण 2 मॅच जिंकलात आणि आजच्या दिवसातला अंतिम मॅच हा संघ खेळताना दिसेल. हार्ड लक मड 11. आपण देखील शेक हँड करण्याकरता एका